अक्षरधाम मंदिर साकोरी अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून आज सप्ताह काळातील 5वा दिवस आहे. गेली 4 दिवस हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, हरिभक्तपरायण विलास महाराज गेंजे परभणी, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज उगले परभणी, हरिभक्तपरायण सुदाम महाराज बनकर साकोरी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली असून आज डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांचे कीर्तन सुरू होते. साकोरी या गावात गेली अनेक वर्ष अधिक मासाचा सप्ताह होत असतो. हा नामयज्ञामध्ये अनेक हात लागतात. कोणी देणगी देतं, कोणी संत सेवा देतं, तर कोणी अन्नदानाच्या पंक्तीही देतं. अन्नदानासाठी कोणी स्वतंत्र पंगत देतं, तर कोणी सामुदायिक पंगती देत असतात. दररोजचे अन्नदान हे होतच असते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दीही झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अजून पुढे 3 दिवस हा हरिनाम सप्ताह चालणार असून त्यामध्ये हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा, हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक, तर हरिभक्तपरायण नामदेव महाराज लबडे यांच्या काल्याच्या कीर्तनानं अक्षरधाम मंदिर साकोरीच्या अधिक मास सप्ताहाची सांगता होणार असल्याचे माजी सरपंच पांडुरंग साळवे, प्रगतशील शेतकरी सोपान शेठ साळवे, आशिषजी नेहरकर, ग्रामपंचायत सदस्य माऊली चोरे, रोहिदास साळवे गुरुजी यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, साकोरी धाम. अशा वर करायची, बैल मोकळा सोडायचा. तो बैल येतो, आपण त्याच्यात असं डोकं घालतो. असा अनुभव आहे. शेतकरी असेल त्याला विचारा, बैल हुशार असतो महाराज, हे त्याला सांगावं लागतं का? नाही, तो लगेच त्याला माहितीच असतं, तो हुशार. तेवढीच त्याला बुद्धी आहे. फक्त त्याच्यात डोकं घालायचं आणि खांद्यावर जू घ्यायचं आणि नुसतं उडीत राहायचं. असे बरेच बैल आहेत महाराज. खांद्यावर पडते ना, फार मोठ्या असतात. त्यांना घरचे लोक दादा म्हणतात. बैलाच म्हणतात दादा. खरं सांगतो, बैल जर ढळा नाही महाराज चांगला, जर नांगराला जोडला तो जर चांगला चालत नसला तर ती चापकाची दांडी उलटी केली जाते आणि त्या बैलाला मागून असं डवसलं जातं. डवसता म्हणतात दा, दोनदा म्हणतात दादा. तशी मला काही दादाच म्हणतात. तसं काही नाही. ज्याच्या खांद्यावर चू आहे ना त्याला दादा म्हणतात. अरे किती दिवस मी हे चू खांद्यावर घेऊन फिरणार आहे? मी सावध झालो पाहिजे ना, मला कधीतरी जाग आली पाहिजे ना. पण मी संसाराकरिता जन्माला आलो, माझा जन्म संसाराकडे पण मी खर्च केला. अरे उठा, जागे वाले आता, स्मरण करा पण म्हणून आता, भावे करणे ठेवा माता, चुकवा जन्माच्या. अरे धन, तारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशून सर्व मिथ्या जाणून शरण निघा देवाशी. कोणाला सांगितलं? जीवाला सांगितलं. शरणागती त्यांनी महाराज कोण करतो? जो असमर्थ आहे तो करतो. आणि का करतो हा मुद्दा चाललेला आहे. का शरणागती करतो? तर त्याला या भवबंधनातून मुक्त व्हायचंय म्हणून शरणागती करतो. जीवानं शरणागती का करावी? ज्याला कळालं मी बंधनात आहे, ज्याला कळालं मी अनादिकालापासून ही चक्र त्यांनी मारतोय, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा, असं एवढ्या योनींमधून मी त्यांनी फिरतोय, फार कष्ट सहन करतोय. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, अशी माझी अवस्था आहे. ही फजिती घालवण्याकरिता शरणागती महत्वाची गोष्ट आहे. का शरण जायचं? जन्म मरण घालवण्याकरिता शरण जायचं. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तो भगवानच फक्त भवनदीतून पार करू शकतो. म्हणून आपण जीव झालेला होता पण असमर्थ आहोत, म्हणून शरणागती करायची. का शरणागती करतो? भवबंधनातून मुक्त होण्याकरिता शरणागती करायची. इथपर्यंत कळत. पण कोणाची करायची? दुःख तर घालवायचंय. पण दुःख घालवण्याकरिता त्यांनी शरणागती केली पाहिजे. पण कोणाची करायची? जन्म मरण घालवण्याकरिता शरणागती करायची. कोणाची करायची? या खांबाला एक जर बांधला आणि दुसऱ्या खांबाला एक बांधला आणि दोन्ही बांधून टाकले चांगले पक्के आणि दोघं जागेच एकदम एकमेकाकडे पाहत आहे. आणि हा बांधलेला त्याला म्हणतो, अरे मला बांधून टाकले, थोडं सोड तरी. आणि हा त्याला म्हणतो, अरे मला पण बांधलंय, मला सोड तरी. हे जन्मभर दोघं एकमेकाकडे पाहून मला सोड म्हणत सुटतील का? नाही सुटणार. दोघं बांधलेलेच आहेत. मला मुक्त व्हायचंय. कशा मुक्त होण्याची भावना कधी निर्माण झाली? मला जेव्हा कळालं मी बंधनात आहे, तेव्हा मला मुक्त होण्याचा भाव निर्माण होईल. आपल्याला माहितच नाही आपण बंधनात आहोत. मस्त आहेत सगळे लोक, त्यांना बंधन दिसतच नाही. तुकोबराय म्हणतात, बंधनाचा तोडो फासा देऊ आशा कोणी. बंधन दिसत नाही पण सगळे बांधलेले आहेत. मी बंधनांची नावं सांगतो तुम्हाला. त्याला पाश म्हणतात. पाश
5-7 प्रकारचे पाश असतात. पहिला पाश असतो धनपाश, धनाचा पाश. पैशात बांधलेले सगळे लोक, सगळ्यांची उठाठेव पैसा करतात, चालली जीव जातो पैसा करतात. सांसारिक लोकांचा जाईन याच्यात काय नवल आहे, पारमार्थिक मरतात पैसा करतात. कशा करता चालला जीव, पैसा करता जीव चालला. पाश आहे धनाचा. दुसरा पाश आहे त्यांनी दारापाश. दारा म्हणजे पत्नी, पत्नीचा पाश. दिसतो का, दिसत नाही मला, पण पाश मात्र आहे. ती म्हणेल तसं वागावंच लागतं. स्त्री हात काही तिच्या धाकात असतात, हाताचे मुंडे होते. त्यावेळेची तो उत्तानपाद राजा होता आणि त्याचं पोरग ध्रुव होतं. आता ध्रुवाला त्याच्या बायकोने त्याने हकलून दिलं, ढकलून दिलं मला. आणि तो रडत रडत जाण्याकरिता निघाला. उत्तानपाद काहीच नाही बोलला अजिबात. तिनं फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने खाली पाहिलं. नुसतं तिनं पाहिलं तरी खाली बघतंय, बोलायची ताकद सुद्धा होत नाही मला. कोणाची? उत्तानपादात सांगतो नाही, तुम्ही नका अंग ओढून घेऊ. उत्तानपादाचा मुद्दा चाललेला आहे. हा उत्तानपाद असा आहे, तो सैन झाला मला. मी सैन झालो, त्याच्या तोंडाने त्याने कबूल केलं. स्त्रीच्या अधीन झालेला जो मनुष्य आहे ना, त्याला सैन म्हणतात. ज्ञानोबराने त्याच्याकरिता ओवी खर्च केली. ते म्हणतात, चित्त आराधी स्त्री येते, तो क्रियेचे छंदे नाचे, त्या माकड गारोड्याचे जैशा परी. ज्याचं चित्त त्यांनी फक्त स्त्रीचीच आराधना करतोय, तो तिच्याच कालावर नाचतो. मला ती म्हणाल तसं करतो. जय देव जय देव जय माझी बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐको. बस मस्त तिने आरतीच करतो तिची. तिच्यात अडकलेलं आहे. पाश आहे मला, दारापाश, धनपाश, दारापाश, पुत्रपाश, स्वजनपाश, ग्रहपाश. हे सगळे पाश आहेत. आशा पाश, हे पाश आहेत आणि ते दिसत नाही, पण बांधल्याशिवाय राहत नाही. ग्रहपाश, घराचा पाश आहे आणि तो बांधून टाकलेला आहे त्या घराने. तुम्हाला कशावरून सांगू का मी तुम्हाला? जे विठ्ठल झालं आणि महाप्रसाद झाल्यावर तुम्ही सगळे हिमालयात जाणार नाही का? तुम्ही कुठे जाणार? कोणाच्या? स्वतःच्या घरी जाणार. दुसऱ्याच्या घरात रॉंग नंबर सुद्धा लागत, ज्याच्या त्याच्याच घरी जातो. का तिथंच जातो? दोरी आहे, दोरी बांधलेली दिसत नाही, ओढीत ओढीत बरोबर तिथंच जातो. पाश, बायकोचा पाश, मुलाचा पाश, या सगळ्यात आपण जखमलेलो आहोत, त्याच्यात बांधलेलो आहोत. आणि हे आपल्याच्याने तुटत नाही, मला तुटणं शक्य नाही. हे तोडणे मिळतात आणि मला समर्थाला शरण जावं लागेल, त्याच्याशिवाय तुटणार नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला, जीव हा असमर्थ आहे आणि भगवान समर्थ आहे. तो समर्थ असणारा परमात्मा आणि त्याला शरण गेल्याशिवाय जीव त्यांनी मला धरून जाऊ शकत नाही, जीव मुक्त होऊ शकत नाही, भवबंधनातून त्यांनी मला दूर जाऊ शकत नाही. म्हणून जीवानं शरणागती करावी. आणि कोणाची करावी? तर देवाची करावी. आणि का करावी? तो बंधनात अडकलेला आहे म्हणून त्याला शरणागती करावी. म्हणून देवाची शरणागती केली पाहिजे. कोणाची शरणागती? देवाची शरणागती. म्हणून त्यांनी शरणागती करतो जीव देवाची, पण कधी करतो? प्रश्न आहे. मग शेवटचा मुद्दा आहे, कधी करतो जीव देवाला शरण? कधी जातो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो, गंभीर होऊ नका, घाबरू नका. जीव हा देवाला शरण कधी जातो? प्रश्न आहे माझा. अरे, ज्याला वाटतं मला सगळंच मिळालेलं आहे, मी समर्थ आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे मान आहे, माझ्याकडे बळ आहे, देव का आठवत नाही त्याचं कारण सांगतो. धन मान बळे नाठविषयी देवा. ज्याच्याकडे विपुल धन संपदा प्राप्त झाली, सगळेजण मानतात त्याला, फार त्याचा लौकिक झालेला आहे, त्याला वाटतं मला काय गरज आहे देवाची. तो देवावर उपकार करायचा प्रयत्न करतो. काही तर असे निघाले ते म्हणतात आम्ही देवाचे बाप आहोत. तुम्ही मरायचेच नाही, मग तुम्ही देवाचे बाप झाले, आम्ही देवाचे बाप आहोत. हा महत्वाचा मुद्दा. देवाचे बाप व्हायला पाहतात, देवाची शरणागती करावी लागेल. असमर्थ आहात तुम्ही. फार